भाविक हो, आज आपण एका अत्यंत महत्वाच्या ओवीवर चिंतन करणार आहोत. ही ओवी फक्त अर्जुनासाठी नव्हे तर प्रत्येकाच्या जीवनासाठी मार्गदर्शक आहे. स्वधर्म हा शब्द जसा छोटा तसा अर्थाने अथांग आहे. हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, तरच आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. श्री गणेशाय नमः. जय जय राम कृष्ण हरी. नमस्कार भाविक हो, एक तरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवत आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. म्हणून स्वधर्म हा सांडशील, तरी पापावर पडा होशील, आणि अपेश ते नवचेल कल्पांतवरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील असून 201 क्रमांकाची ही ओवी आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला सांगतायत, जर मनुष्याने आपला स्वधर्म सोडला तर त्याच्यावर पापाचे एवढे भयंकर ओझे चढेल की त्यामुळे त्याचे अपयश म्हणजे अपकीर्ती, अधपतन होऊन ते केवळ या जन्मात नाही तर कल्पांतापर्यंत ते अपकीर्ती सुटत नाही. अशा पद्धतीचा भाव माऊली ओवीच्या माध्यमातून आपल्याला वर्णन करताना दिसतात. हा झाला ओवीचा सरळ सरळ भावार्थ. स्वधर्म म्हणजे काय हो? स्वधर्म म्हणजे फक्त जातीनुसार कर्तव्य नव्हे. स्वधर्म म्हणजे आपली जबाबदारी, स्वधर्म म्हणजे आपली भूमिका, स्वधर्म म्हणजे ईश्वराने दिलेले कर्तव्य, स्वधर्म म्हणजे आपल्या अंतःकरणाचा सत्याचा मार्ग. आईचा स्वधर्म म्हणजे मुलाचे संगोपन करणे, वडिलाचा स्वधर्म म्हणजे कुटुंबाचे संरक्षण करणे, विद्यार्थ्याचा स्वधर्म म्हणजे अभ्यास करणे, शेतकऱ्याचा स्वधर्म म्हणजे शेती करणे. आणि जर आई म्हणाली मला कंटाळा आला आहे, मी आई पण सोडते, तर काय होईल हो? जर शिक्षक म्हणाला मी शिकवणार नाही म्हणजे शिकवायचे सोडतो, तर समाजाचे काय होईल हो? स्वधर्म सोडणे म्हणजे जीवनाचा पाया ढासळवणे. अगदी त्याप्रमाणे सर्व साधकांचा स्वधर्म म्हणजे सद्गुरूंनी दिलेले नामचिंतन करणे. तुकोबाराय एका अभंगात बोलतात, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद भ्रम मंगळ. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. तुकोबाराय म्हणतात, वैष्णवांचा धर्म काय आहे तर प्रत्येकाच्या आतमध्ये एकच भगवान आहे, विष्णू आहे, अशी तुमची दृष्टी झाली पाहिजे. हा तुमचा स्वधर्म आहे. लोकांमध्ये भेद करू नका. तो उच्च जातीचा, मी नीच जातीचा, तो उच्च वर्णाचा, मी नीच वर्णाचा, तो गोरा, मी काळा, अशा पद्धतीचा कुठलाच तुम्ही भेद करू नका. कारण सर्वच्या आतमध्ये एकच परमेश्वर आत्मारूपाने नांदतोय. अशा पद्धतीचा भाव तुकोबाराय अभंगामधून आपल्याला सांगतो. आणि माऊली म्हणतात, तुम्ही जर स्वधर्म सोडाल तर लक्षात ठेवा, धर्म सोडणे सोपे आहे पण परिणाम भयंकर आहे. म्हणतात पापावर पडा होशील. अहो, स्वधर्म सोडणे म्हणजे पापाला आमंत्रण देणे. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे केवळ चुकीचं काम करणं नव्हे, कर्तव्य टाळणे हेही पाप आहे. पाप म्हणजे आत्म्याला विसरून वागणे, पाप म्हणजे विवेकाला गप्प करणे, पाप म्हणजे अंतःकरणाचा आवाज दाबणे, आणि पाप म्हणजे जेव्हा माणूस स्वतःच्या आत्म्याशी बैमान होतो तेव्हाच पापाचा जन्म होतो. अर्जुनाने युद्ध टाळले असते तर अधर्म वाढला असता, कौरवाचे अन्याय चालूच राहिले असते. म्हणून स्वधर्म टाळणे म्हणजे अधर्माला पाठबळ देणे. आणि अपयश तर वचेल असं माऊली म्हणतात. अपयश म्हणजे अपकीर्ती, बदनामी. अपयश म्हणजे आत्मसन्मानाचा मृत्यू. अपयश म्हणजे अंतःकरणाची शांतता हरवणं.
अपयश म्हणजे स्वतःच्या नजरेत आपणच पडणं. अपयश म्हणजे नरकासारखी स्थिती, ती आतल्यात पेटलेली असते. मानवाला मृत्यूपेक्षा अपकीर्ती जास्त वेदनादायक असते. जर अर्जुन रणांगण सोडून गेला असता तर इतिहास काय म्हणाला असता? महान योद्धा पळपुटा ठरला, अशी अपकीर्ती झाली असती. आजही आपण पाहतो, कर्तव्य टाळणारा माणूस समाजात मान गमावतो. सन्मान हा त्याच्या कर्तव्य निष्ठेमुळे मिळतो. म्हणून आपण स्वधर्म सोडून जेव्हा वागू तेव्हा आपली अपकीर्ती वाढेल. आणि नुसतीच वाढणार नाही, तर माऊली म्हणतात ते कल्पांतवरी म्हणजे परिणाम दीर्घकाळ राहील त्या अपकीर्तीचा. कल्पांत म्हणजे युगानुयुगे हे पापाचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपल्या मुलासमोर आपण जर जबाबदारी टाळली तर त्याच्यावर होणारे संस्कार काय होतील हो? मग त्या संस्कारामुळे आपली पुढची पिढी पूर्ण खराब होईल. समाजात अन्याय पाहून आपण शांत राहिलो तर पुढची पिढी काय शिकेल सांगा? म्हणून स्वधर्म सोडण्याचे परिणाम हे दीर्घकाळ असतात. आज युद्धभूमी नाहीये, पण आपलं जीवन हेच रणभूमी आहे. आणि जीवनात प्रामाणिकपणा राखणे म्हणजे स्वधर्म, आणि वरिष्ठांचा मान राखणे म्हणजे स्वधर्म, आई वडिलांची सेवा करणे म्हणजे स्वधर्म, राष्ट्राची निष्ठा राखणे म्हणजे स्वधर्म, आणि नामचिंतन करणे हाच साधकाचा स्वधर्म. भाविक हो, स्वधर्म म्हणजे आपली ओळख. मी देह नसून मी आत्मा आहे, हाच खरा स्वधर्म. स्वधर्म म्हणजे अंतःकरणाशी प्रामाणिक राहणे. स्वधर्म म्हणजे ईश्वराची शरणागती. स्वधर्म म्हणजे संताच्या मार्गाने चालणे. आणि आत्मिक स्तरावरती स्वधर्म सोडला की पूजा निष्फळ होते, जप निष्फळ होतो, ज्ञान असूनही अज्ञान राहतं. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणे हा तुझा स्वधर्म आहे. मनातील दया, मोह, करुणा सोडून दे आणि युद्ध कर. आणि म्हणून माऊली आपल्याला सांगतात, कर्तव्यापासून पळू नका. भीती, मोह, आसक्ती यांना बळी पडू नका. स्वधर्माचे पालन करा, तरच पाप टळेल आणि कीर्ती वाढेल, अंतःकरण शांत राहील. आपल्याला वेळ असेल तरी 2 मिनिटाचा दृष्टांत इथे देऊ इच्छितो स्वधर्मावरती. एकदा एकनाथ महाराज आंघोळ करण्यासाठी तीर्थस्थानात म्हणजे नदी पात्रामध्ये गेले असता एक विंचू वाहत जात होता. एकनाथ महाराजाला त्या विंचवाकडे पाहून दया आली. एकनाथ महाराजांनी त्या विंचवाला वाचवण्याच्या निमित्ताने आपल्या ओंजळीमध्ये घेतलेलं आहे. पण विंचवाचा तो स्वभाव, त्यांनी एकनाथ महाराजांना डसायला सुरुवात केलं, म्हणजे चावायला सुरुवात केली. सगळेजण पाहतायत की एकनाथ महाराजांना विंचू चावतोय. सगळेजण म्हणतात, नदी पात्रामधील लोक, ओ महाराज त्या विंचवाला सोडा, तो तुम्हाला चावा घेतोय. एकनाथ महाराज म्हणाले, चावणे हा त्याचा स्वभाव आहे, पण नदी पात्रात वाहून जाणाऱ्याचा प्राण वाचवणे हा माझा स्वधर्म आहे. मी स्वधर्माचं पालन करीन. कितीही कठीण परिस्थिती आली तर मी माझा स्वधर्म सोडणार नाही, अशा पद्धतीचा भाव एकनाथ महाराज व्यक्त करून विंचवाने त्यांना किती वेळा डसलं तरी तो विंचू आपल्या ओंजळीमध्ये घेऊन नदीच्या काठाला आणून त्याला सोडतात. अशा पद्धतीचा हा संताचा स्वधर्म आपण सुद्धा जीवनामध्ये अवलंबलं पाहिजे. आज आपणही एक छोटासा संकल्प घेऊया. परिस्थिती कितीही कठीण असो, मी माझा स्वधर्म सोडणार नाही. सत्य कितीही कठीण असेल तरीही मी असत्याचा मार्ग स्वीकारणार नाही. नामचिंतन कधीही सोडणार नाही. सद्गुरूची सेवा कधीही सोडणार नाही. कारण स्वधर्म हाच आपला खरा धर्म आहे. जर आपल्याला आजचं विचिंतन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर परमार्थी ग्रुपवरती शेअर करायला नक्की विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.